कॅटल यांनी सांगितलेले जे ट्रेट्स आहे त्याची व्याख्या आहे, व्यक्तिमत्वाची व्याख्या आहे, ती आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे। या व्हिडिओमध्ये आपण सरफेस आणि सोर्स ट्रेट नेमके काय आहेत त्याविषयी अधिक माहिती घेणार आहोत। नमस्कार, मी डॉक्टर अपर्णा अष्टपुत्रे शिसोटे। आज आपण समजून घेऊ की काय आहे सरफेस ट्रेट आणि काय आहे सोर्स ट्रेट। सोर्स ट्रेट बद्दल आधी आपण समजून घ्या। सोर्स स्रोत, गुणविशेषांचे जे स्रोत आहेत ते काय आहेत नेमके, तर कॅटल जे आहेत त्यांनी त्याचे 3 प्रकार सांगितलेले आहेत। जे सोर्स ट्रेट आहे त्यातला पहिला जो प्रकार आहे त्याला म्हटलं त्यांनी एबिलिटी ट्रेट्स किंवा आपण म्हणूया क्षमता गुणविशेष। काय आहे क्षमता गुणविशेष, तर एखादी कॉम्प्लेक्स सिच्युएशन आहे त्यामध्ये किंवा समस्या आहे, त्या समस्या कशा सोडवल्या जातात, व्यक्ती कोणकोणते कोणत्या क्षमतांचा उपयोग करून ती समस्या सोडवते, हे म्हणजे त्याचा क्षमतेचा विषयीचा असणारं गुणविशेष आहे। यामध्ये कॅटलनी 2 इंटेलिजन्सचे प्रकार सांगितलेले आहेत। मग आपण कॅटलची इंटेलिजन्स थेअरीमध्ये हे 2 प्रकार डिटेलमध्ये नंतर कधीतरी बघणार आहोत। आज आपण ट्रेट्सच्या अँगलनी बघूया। त्यांनी सांगितलंय की फ्लुइड इंटेलिजन्स आहे आणि क्रिस्टलाइज्ड इंटेलिजन्स आहे। ह्या दोन्ही इंटेलिजन्सचा वापर करून आपण जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न करतो। फ्लुइड इंटेलिजन्स ही जन्मतःच असते, इनेट असते, असं कॅटल यांचं म्हणणं आहे। तर क्रिस्टलाइज्ड इंटेलिजन्स जी आहे ती म्हणजे आपल्याला येणारे अनुभव आहे, आपलं शिक्षण आहे, यामुळे जे समस्या सोडवण्यामध्ये आपल्यामध्ये ज्या क्षमता वाढतात, जे आपण स्किल्ड तयार करतो ते शिक्षणातून आणि अनुभवातून येतं आणि ते इंटेलिजन्स म्हणजे क्रिस्टलाइज्ड इंटेलिजन्स आहे, असं कॅटल यांचं म्हणणं आहे। कॅटल यांनी एक इंटेलिजन्सची टेस्ट देखील तयार केलेली आहे, कल्चर फेअर इंटेलिजन्स टेस्ट। ही खूप मोठ्या प्रमाणात आजही वापरली जाते आणि ती अत्यंत स्टँडर्डाइज टेस्ट आहे। जेव्हा आपण इंटेलिजन्स विषयी जाणून घेऊ त्यावेळेला ह्याबद्दल अधिक माहिती घेऊया। हा पहिला ट्रेट सांगितलाय सोर्स ट्रेट, जो आहे एबिलिटी ट्रेट। दुसरा जो प्रकार आहे तो आहे टेम्परामेंट ट्रेट, मराठीत आपण त्याला स्वभाव म्हणूया। स्वभाव, टेम्परामेंट। काय आहे टेम्परामेंट, तर एकूण प्रवृत्ती कशी आहे एखाद्या व्यक्तीची, नॉर्मली सगळ्या ह्याच्यामध्ये दिसणारी त्याची प्रवृत्ती। म्हणजे एखादा व्यक्ती इरिटेटिंगच असतो, अस्वस्थच असतो, एखादा व्यक्ती हॅपी गो लकी असतो, एकदम इझी, तर त्यांची जी प्रवृत्ती आहे त्याला त्यांनी टेम्परामेंट ट्रेट असं म्हटलेलं आहे। आणि हा सोर्स आहे, हा मूळ आहे वेगवेगळ्या ट्रेट्सचा। तर तुमचं टेम्परामेंट कसं आहे हे त्यातनं क्लिअर होणार आहे। आणि तिसरा जो ट्रेट आहे, जो सोर्स ट्रेट आहे, त्याला त्यांनी डायनॅमिक ट्रेट असं म्हटलेलं आहे। हा डायनॅमिक ट्रेट काय आहे, तर तुमची ऊर्जा आहे, मोटिवेशन आहे, ज्या काही प्रेरणा आहे, जी काही ऊर्जा आपल्याला लागते एखादं वर्तन करण्यासाठी, ही ऊर्जा कशी आहे, तर ती तुमच्या डायनॅमिक ट्रेट मधनं येते। याचे त्यांनी 2 भाग केलेले आहेत। एकाला त्यांनी म्हटलेलं आहे अर्जेस। काय आहे अर्जेस? अर्जेस हा एक ग्रीक शब्द आहे ज्याचा अर्थ होतो एनर्जी, ऊर्जा। तर आपल्या प्रत्येकामध्ये काही ऊर्जा आहेत, त्या ऊर्जा कोणत्या आहेत, मग त्या काही शारीरिक ऊर्जा असतील जसं भूक, तहान, लैंगिकता, किंवा काही मानसिक ऊर्जा असतील जसं सुरक्षिततेची भावना, प्रेमाची भावना, प्रेम, सुरक्षितता, हे सगळ्या ऊर्जा आहेत, त्या डायनॅमिक ट्रेटमध्ये येतात। आता या ज्या ऊर्जा आहेत त्या एका विशिष्ट पद्धतीने प्रगट होतात आणि त्याला त्यांनी मेटा अर्ज असं म्हटलेलं आहे। ज्या पद्धतीने त्या प्रगट होतात, 2 प्रकारे त्या प्रगट होतात। एकाला त्यांनी म्हटलेलं आहे सेंटिमेंट, त्याला आपण म्हणूया भावना, आणि दुसरं आहे ॲटिट्यूड, ते आहे अभिवृत्ती। माझ्यामध्ये असणारी जी ऊर्जा आहे ती भावनिक पद्धतीने प्रगट होते आणि ॲटिट्यूड मधनं पण प्रगट होते। हे समजण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊया की समजा आपण अर्ज म्हणजे जी ऊर्जा आहे, भूक ही ऊर्जा गृहीत धरूया। भूक ही ऊर्जा, यामध्ये काय सेंटिमेंट आहे की मला मस्त छान गरम गरम जेवायचं आहे, दॅट इज इमोशन्स, ती भावना आहे, ती सेंटिमेंट आहे। आणि ॲटिट्यूड काय असेल की मी हेल्दी खाणार आहे, मी जंक नाही खाणार आहे, हे काय झालं, हे ॲटिट्यूड झालं। किंवा मी घरातलंच खाणार आहे, मी प्लेटमध्येच खाणार आहे, दिस इज एन ॲटिट्यूड। आपल्यामध्ये असणाऱ्या ज्या ज्या ऊर्जा आहेत त्या ऊर्जा कशा पद्धतीने प्रगट होतात तो देखील एक ट्रेट आहे, ते पण एक गुणविशेष आपल्याला दिसून येतं। तर हे तिन्ही काय झालेत, हे सोर्स ट्रेट झालेले आहेत। एक आपल्यातली क्षमता, आपला स्वभाव, आणि तिसरं आपण ऊर्जा कशी प्रगट करतो, या तिन्हीचं मिळून काय होतं, सोर्स ट्रेट होतो। आणि ते आपल्याला जे वर दिसतं म्हणजे आपल्या वर्तनात जे दिसतं त्याला आपण म्हणूया सरफेस ट्रेट। बघा, मला भूक लागलेली आहे, ठीक आहे, ते सेम एक्झाम्पल आपण कंटिन्यू करूया। मला असं छान गरम गरम काहीतरी खायचं आहे आणि हेल्दी खायचं आहे,
तर ते माझ्या वर्तनात सरफेसवरती काय होईल, तर मी काहीही खाताना मी चेक करेल की हे हेल्दी आहे का, हे घरी केलेलं आहे का, तेच मी खाईल. समजा जंक फूड असेल किंवा गरम नसेल तर कदाचित मी ते खाणार नाही, ते माझ्या वर्तनात येणार नाही. आणि हे जे माझं वर्तन आहे हे काय आहे, सरफेस ट्रेट आहे. सो कॅटलनी सांगितलेले आपण सगळे ट्रेट्सचे प्रकार पाहिलेले आहेत. कॅटलची जे महत्त्वाचं अजून एक कॉन्ट्रीब्युशन आहे ते आहे 16 PF टेस्ट, आणि दुसरं जे आहे ते कल्चर फेअर इंटेलिजन्स टेस्ट. याबद्दल आपण परत कधीतरी समजून घेऊया. आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि व्हिडिओला लाईक करायला, शेअर करायला, कमेंट करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका.